नमस्कार. आज ना आपण हेल्दी असा नाश्ता पाहणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी खूप हेल्दी असा होऊन जातो. आज आपण कुळिथाचे किंवा हुलग्याचे थालीपीठ पाहणार आहोत. हुलगे तर माहीतच असेल आपल्याला. मग त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातली उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा हुलग्याचा वापर आपण मधुमेह ज्यांना असेल त्यांच्या रक्तातली साखर कमी करतं हे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांना किडनी स्टोन असेल ना, तर त्यांनी हे कुळिथाचं थालीपीठ, सूप वगैरे काहीही पदार्थ कुळिथाचा किंवा हुलग्याचा खाल्ला गेला पाहिजे. तर तो कसा करायचा तो पाहूयात. तर इथं काय करायचं आहे, आता मुलांना पौष्टिक आणि हेल्दी होऊन तर जातं, तर आवडीचं पण होण्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटी पोहे ना आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चांगल्या पाण्याने खळखळ धुवून घेऊन थोडंसं आपल्याला पाणी पोह्याच्या वर जाईल इतपत हे पोहे भिजत ठेवायचे असे 10 मिनटं. आणि आता काय करायचं, हुलगे बघा हे असे झाकून ठेवायचे, पोहे छान मऊसूद मुरले जातात. तर आता इथं मी 1 वाटी हुलगे मोड आलेले घेतलेले आहेत. हे मऊसूद असतात म्हणजे मोड आल्यामुळे जरा आणखीन मऊपणा येतो त्याला. मोड आलेले कडधान्याची उसळ पण खाल्ली ना तर खूप फायदेशीर ठरून जातं. पण हे टिफिनसाठी आपण थालीपीठ पाहणार आहोत. तर हे काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक, लसण, मिरची टाकून ना बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आवडीनुसार ना याच्यामध्ये तुम्ही मिरची टाकू शकता. मी इथं 2 मिरच्या, थोडेसे लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. या पद्धतीनं आपण मिक्सरला हे चांगलं बारीक करून घेऊयात. वेगळी अशी पेस्ट करायची गरज नाही आहे अद्रक लसण ह्याची. तर आता बघा हे आपल्याला याच्यामध्ये पोहे मी 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे असं बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यातच आपल्याला पोहे मिक्स करायचे आहेत. मग पोहे छान मिक्स होण्यासाठी ना थोडंसं हे असं असं आपल्याला पेस्ट हुलग्याची तयार करून घ्यायची आहे. म्हणजे पोहे त्याच्यामध्ये छान मिक्स होतात. तर बघा आता हे पोहे पण आपले छान भिजले गेलेले आहेत आणि मोकळे झाले. जास्त काही लगदा पण होऊ द्यायचा नाही आणि जास्त पातळ पण आपल्याला हे पीठ करायचं नाही. इतपतच आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजे 1 वाटी हुलग्यासाठी 1 वाटी पोहे बरोबर होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पिठाचाही वापर करायचा आहे. त्याऐवजी तुम्ही ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता. आता इथं बघा हे छान मी सगळं मिक्स करून घेणार आहे. आता इथं एक बटाटं छोटं मी शिजवून घेतलेलं आहे. यानं काय होतं, जास्त टेस्ट देतं हा आपला थालीपीठ पदार्थ. तर त्यामुळं मी बटाटा पण छान उकडलेलं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाइंडिंगचं काम पण करतं. आणि आता बघा इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं आणखीन घेणार आहे. लाल तिखट, थोडंसं हळद पण टाकलेली आहे. धण्याची भरड आहे, जास्त पेस्ट नाही, भरड आहे, पावडर नाही. जिरेपूड आहे आणि मीठ याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक छोटाच कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं. पिठामध्ये ना कांदा छान लागतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही पालक पण टाकायचा असला तर तो पण इथं टाकू शकता. चांगलंच पौष्टिक हेल्दी होऊन जातो मुलांचा टिफिन आणखीनच. तर हे छान आपल्याला जसं असतं ना पीठ त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. थोडंसं मला पातळ वाटायलं आहे म्हणून मी आणखीन बेसन पिठाचे 2 चमचे टाकलेले आहेत. तुम्ही त्याऐवजी ज्वारीचं पीठही वापरू शकता. छान कुरकुरीत खमंग असं थालीपीठ होऊन जातं. तर बघा हे इतपत आपल्याला हे थालीपीठाचं तयार केलेलं आहे पीठ मी. छान गोळा होईल असं तयार केलेलं आहे. एका पॅनला ना तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यातच आपल्याला थालीपीठ हातानंच थापून घ्यायचं आहे. तर बघा ह्या इतपत तुम्हाला जाड, पातळ कसं लागतं त्या पद्धतीनं थापून घ्यायचं आणि थोडेसे त्याच्यावर तीळ टाकायचे आहेत. तिळामुळं ना आणखीन छान टेस्ट येते. आणि 5-1 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान ते खालून शिजलं आणि भाजलं पण जातं. आणि आता हे पलटून घेऊयात थोडंसं तेल लावून. मस्त असं आपल्याला चविष्ट असं थालीपीठ तयार होतं आहे हे. तर बघा असं थापल्यामुळे ना आणि जरा नॉनस्टिकी पॅन वापरला ना तर अलगद ते निघलं जातं. आणि या पद्धतीनं आपण सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. एकदम गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही. मग ते काय छान भाजत नाही, करपतं आणि मग मुलं खात नाहीत करपलेलं. त्यामुळं इतपत असं छान मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. लगेचच काढायचं नाही, छान खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. आणखीन थोडंसं 5-1 मिनिट ठेवलं ना तर हे छान कुरकुरीत कडक असं आवडेल तसं होऊन जातं. कोणाला नरम आवडतं तर कोणाला कुरकुरीत. तर त्या पद्धतीनं भाजायचं आहे. तर हे छान असं आपलं कुरकुरीत
मस्त टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये.